डॉक्टर लहानेंविरोधात अनेक तक्रारी आहेत आणि त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करून कारवाई केली जाईल असं विनोद तावडेंनी स्पष्ट केलेलं आहे। आणि त्याच वेळेला मार्डच्या डॉक्टरांनी कामावर रुजू होण्याचं आवाहन सुद्धा तावडेंनी केलेलं आहे। जे रुग्णालयाचे डीन डॉक्टर तात्याराव लहाने आणि नेत्ररोग विभाग प्रमुख डॉक्टर रागिनी पारेख यांच्या विरोधात डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारलेला आहे आणि त्यावरूनच विनोद तावडेंनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत राजू सुनावणे। राजू, काय अधिक माहिती द्याल? डॉक्टर लहानेंच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत आणि त्यांच्यावरच्या आरोपांची चौकशी करून कारवाई केली जाईल असं विनोद तावडेंनी म्हटलंय। वृषाली, पाहतो आपण का अनेक दिवसापासून मार्डच्या डॉक्टरांचा संप सुरू आहे। डॉक्टर लहानेंच्या विरोधात तक्रार केलेली आहे आणि काही त्यांचे आक्षेप आहे आणि यावरूनच त्यांचा संप सुरू आहे। काल विनोद तावडे यांची सुद्धा भेट घेतलेली आहे आणि विनोद तावडे यांनी सांगितलेलं आहे की कारवाई करू, मात्र तुम्ही कामावरती रुजू द्या। हाच प्रश्न जो आज पुन्हा एकदा सभागृहात चर्चेला आलेला होता। यावेळी विरोधकांनी सुद्धा जे आहे ते आवाज उठवलेला होता। त्याचप्रमाणे सत्ताधारी अनेक सदस्यांनी सुद्धा आवाज उठवलेला आहे की रुग्णांची मोठ्या प्रमाणावरती हेळसांड होते आहे, ताबडतोब कुठेतरी याच्यावरती तोडगा काढण्यात यावा। त्याच विषयावरती आज तावडे यांनी म्हटलेलं आहे की याची संपूर्णपणे चौकशी केली जाईल, कारण वारंवार तात्यासाहेब लहाने यांच्यावरती आरोप नेमके काय आरोप आहे आणि नेमकं कोणाची चुकी आहे याचा तपास केला जाईल आणि कारवाई केली जाईल। मात्र मी सुद्धा सांगितलेलं आहे की डॉक्टरांनी लवकरात लवकर सेवेत रुजू व्हावा आदेश दिलेला आहे। त्याचप्रमाणे आज सभापतींनी सुद्धा या मार्डच्या डॉक्टरांना सेवेत रुजू होण्याचे तात्काळ निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे नेमकं आता हे डॉक्टर कधी कामावरती रुजू होतील आणि नेमकं विनोद तावडे यांची नेमकी भूमिका काय असणार आहे, कशा प्रकारचा अहवाल किंवा ही संपूर्ण चौकशी असणार आहे, हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे। धन्यवाद राजू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।